जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले बार सध्या चर्चेचा विषय ठरलेत। बार चालकासोबत एक इसम हुज्जत घालत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या व्हिडिओमधील इसम हा बार चालकाकडे महिन्याला 20,000 रुपयांची मागणी करताना दिसत आहे। पोलिसांकडे जाऊ नका, नाहीतर पोलीस तुमच्याकडून जास्त पैसे घेतील आणि मला कमी देतील, असं देखील हा इसम बोलत आहे। त्यानंतर पोलिसांना देखील अश्लील शिवीगाळ हा इसम करताना दिसत आहे। या इसमामुळे हे कल्याण डोंबिवली परिसरातील बार चालक त्रस्त झाले असून या बार चालकांनी एकत्र येत कल्याण झोन 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्याकडे धाव घेत या इसमावर कारवाई करावी असे निवेदन देत मागणी केली आहे। तर याबाबत पोलीस त्या व्हिडिओची तपासणी करत पुढील कारवाई करण्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। लाखों करोड़ों इन्वेस्ट करने के बाद भी हमको धंधा करने ही नहीं दे रहे। हम जो भी गवर्नमेंट का जो रेवेन्यू है हम तो टाइम पे भरता है, सब कुछ है, लेकिन ये कौन होते हैं हमको दादागिरी करने वाले? ये एक नकली आरटीआई बन के हम लोग को ब्लैकमेल कर रहा है और महीने का 20,000 रुपये मांग रहा है। ये कौन होता है? इसके लिए हम लोग ने आज डीसीपी को भी मिला है। हमको डीसीपी का सपोर्ट चाहिए, उनको पर कड़ी कार्रवाई करना चाहिए, क्योंकि हम लोग को इतना परेशान कर रहा है कि वो आएगा, उसका साथ में 2-4 लोग को लेके बैठेगा, दादागिरी करेगा, बिल नहीं देगा, पकड़ का दारू पिएगा। ऐसा तो नहीं चलेगा, कितना दिन चलेगा वो? इसके लिए हम लोग ने जरा आपका भी सपोर्ट चाहिए और हमको डिपार्टमेंट का भी सपोर्ट चाहिए। इसके लिए हम लोग ने आज पूरा इकट्ठा हुआ है। हमारा जो अर्जी देने का था हमने दे दिया है। अभी उनका जो ऊपर जो कार्रवाई करना है वो सब लोग करेंगे बोला। भगवान बुजुर्ग बोल के हम लोग को 6-7 महीने से बहुत तकलीफ दे रहे हैं। तकलीफ बोलेगा तो आके बैठने का, दादागिरी करने का, दारू पीने का, फिर निकल जाने का, बिल नहीं देने का, दादागिरी करने का, और हर महीने का भी एक होटल से 20-20 हज़ार रुपये चाहिए, दादागिरी करते हैं। और उनको 1 महीना हमने दिसंबर महीने में पैसे भी दिया थोड़ा, उसका मतलब जो भी पूरा रिकॉर्ड है। और उससे पहले हम लोग ने पहले उसको खिलाफ कंप्लीट भी किया, अर्जी किया 3 महीना पहले ऊपर सीपी ऑफिस में, और उसके बाद कोई कार्रवाई नहीं हो गया। पर हमेशा हमारे ऊपर आके दादागिरी करते, तकलीफ देते, बिल नहीं देने का, बार बार किधर कॉल करने का, तकलीफ देने का, और पुलिस वालों तक गाली, पुलिस वालों को तक, पुलिस को भी गाली करा देता, ऑफिसर को भी। किस चीज़ का पैसा मांग रहे बोले तो उसको क्यों मांग रहा है? बगन, उसका नाम भगवान बुजेंगे। उसको हर महिन्या का मध्ये त्यांना 20,000 पाहिजे मंथली। मला मी कशासाठी हप्ता पाहिजे त्याला 20,000 रुपये मध्ये। मी आरटीआई आहे, आधी माझे मी पत्रकार आहे। तुम्हाला हॉटेल चालवायचे असतं तर मला 20-20 हज़ार, एका हॉटेलवाल्याने 20,000 प्रत्येक महिन्याला मला पाहिजे। नाही दिला तर मी तुम्हाला हॉटेलला दररोज बंद करून लावणार, तुम्हाला सर्वांना रोडवर आणणार, शेट्टे लोकांची काय अवकात ते मी बघणार, असले शिवी देतो। आणि पोलीसवाल्यांना पण शिवी देतात। आमच्याकडे कर्मचारी कामाला असताना तर आता जिकडे लघवी करायसाठी या जेवण करायसाठी तर बाहेर गेला तर ते फोन करणार, 100 नंबरला कॉल करणार, इथं कोण कर्मचारी नाही असं तसं म्हणून त्यांना पण शिवी देतात, आम्हाला पण शिवी देतात। त्यांच्याबरोबर 4-5 पोरांना घेऊन येतात, दारू पितात, या रेड ब्लू काय कोल्ड्रिंक पितात, त्याचे बिल देत नाही। बिल विचारायला गेलं तर मी देणार नाही, तुम्ही काय करणार, काय उपडणार, असं लई घाण शिवी देतात। किती हॉटेल आहे? किती हॉटेल आहे आमच्याकडे? सध्या 17-18 हॉटेल आहे। सर्व हॉटेलमध्ये बसून त्याचं नकार चालू आहे। आता डीसीपी साहेबांना भेटले, डीसीपी साहेब बोलले त्यांच्या विरोधात कारवाई करतो म्हणून सांगितले। आणि डीसीपी साहेबांनी सिनियर पी साहेबांना पण फोन केले, त्यांचे काय केसेस आहे ते सर्व काढा आणि त्याच्यावर कारवाई करू म्हणून सांगितले। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।